दरम्यान नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले। व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा माहिती सध्या समोर येते। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळक सुरू असल्याचं सुद्धा सूत्रांकडून समजतं। ऑफिशियल नेटचा पासवर्ड अश्लील नावाने सुद्धा ठेवायचा, मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचे पासवर्ड ठेवले जायचे। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा पुन्हा एकदा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिक तपास करतील। या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आपण बघतोय की सध्या हे जे प्रकरण आहे हे दिवसागणिक आता नवनवीन अपडेट्स या प्रकरणांती समोर येत आहेत। आता हल्ली तर आता असं कळतंय, एक अपडेट अशी आलेली आहे की पासवर्ड जे होते, जे वायफायचे पासवर्ड होते कंपनीमधले, ते सुद्धा आक्षेपार्ह होते, अश्लील होते आणि त्याच्यावरून सुद्धा तरुणींचा छळ केलेला होता। काय माहिती आहे? सिद्धेश, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। बरोबर। हा एकूणच टीसीएस मधलं जी घडलेली घटना आहे ती संपूर्ण राज्यभर देशभर चर्चेत आलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता संपूर्णपणे तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना हे जे संशयित आरोपी आहेत आणि यातले काही आरोपींनी एक जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता आणि या म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपचा जो लीडर आहे तो लीडर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अत्यंत अश्लील मेसेज पाठवत होता आणि त्या माध्यमातून या पीडितांचा छळ जे आहे तो केला जात होता, अशाही पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने हे सगळे पीडित ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या कंपनीचं जे वायफाय आहे ते वायफाय सुद्धा एका असं विशिष्ट आक्षेपार्ह असं वाक्य जे आहे पासवर्ड तयार करण्यात आलेलं होतं, त्याही माध्यमातून धार्मिक भावना एकूणच दुखवण्यात जे येत होते अशाही पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। असे वेगवेगळे अँगल या सगळ्या या तपासामध्ये समोर येत असताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। हे सगळे आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, पण आणखीन एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले काही संशयित आरोपींचा नाशिक पोलीस ताबा घेतील अशाही पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे अजून पुढच्या काळामध्ये या सगळ्या जी घटना खरं तर या घटनेच्या तपासामध्ये आणखीन काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।